बस लूज लूज तुमचे C3 मध्ये इथं त्रास होतोय, दुखतंय ना, असं टोचल्यासारखं होतंय आणि त्यामुळे हा पूर्ण हाताकडे त्रास येत असेल, इकडच्या शोल्डरला खांद्याला त्रास होत असेल. ठीक आहे, इकडं काही त्रास होत आहे का? एक आठवडा झाला, थोडी लचक भरली त्याच्यामुळे तर कानाच्या मागे थोडं दुखतंय आता 8 दिवसापासून. ठीक आहे. हा तर नवीन आहे, हा जुना आहे ना? जुना आहे. हा सर्वायकल लॉर्डोसिस झाला आहे तुम्हाला आणि तिथं खाली जर उतरले इथं तर इथं थोडासा स्टिफनेस जास्त झाला ट्रायपिशियसला. आलताच पण मला हा पूर्ण भाग इथपर्यंत येते असा. हो. ठीक आहे, ठीक आहे. ॲसिडिटी पण होत असेल तुम्हाला. इथं बघा टोचतं इथं. ठीक आहे. हा T5 जे आहेत ना तुमचा, हा प्रॉमिनेट झाला आहे, असं वाटतं खिळा टोचल्यासारखा टोचलाय, बरोबर जी जी. इथं दुखतंय बघा. हा L4 आहे, हा L5 आहे आणि हा S1 आहे. इथं ह्या ठिकाणी पूर्ण पायापर्यंत असा त्रास येत असेल खाली. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक. लूज अगेन. बस 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 बस. सोडा. लूज. बस असेच राहा. ढिला सोडा. पुन्हा ढिला सोडा. पुन्हा ढिला सोडा. एकदा पुन्हा. लॉक करा. यालाही तसंच लॉक करा. लॉक. सोड. हाडीला सोडा. यालाही सोडा. ढिला. पुन्हा एकदा. एकदा अजून. पुन्हा ढिला. एकदा पुन्हा. सोडा. एकदा पुन्हा सोडा. वन मोर टाइम. लूज. मन माझ्याकडे फिरवा. सोडून द्या. मन माझ्याकडे करा. एकदा. सोडून द्या. पहिला लांबवा. खालचा लांब. बस इथं. शरीराचा तोल माझ्याकडे सोडून द्या. दुखणार नाही काही तुम्हाला. लूज. सरळ. त्या साईड. बस इथं टेक. शरीराचा तोल माझ्याकडे सोडून द्या. नाही दुखणार. ढिला. ठीक आहे. हा पाहायला जास्त त्रास आहे ना. लूज सोडून द्यायला. पुन्हा ढिला सोडा. याला एकदा सोडा. पुन्हा ढिला सोडा. व्हेरी नाईस. पुन्हा ढिला सोडा. उठा. खाली करा, खाली करा. व्हेरी नाईस. सोडा.
बस 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 बस. हम्म. एकदम ढिला. आउच. सोडून द्या. श्वास घ्या मोठा. पर्यंत कधी आयुष्यात झालता का असं? रिलॅक्स. मानेपासून पूर्ण हाताला त्रास होता? कुठे कुठे त्रास होता तुमच्या ते सांगा. माझ्या उजव्या शोल्डर पासून तर पायापर्यंत होता. हम्म. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. हम्म. मान कशी वाटते? मोकळी झाल्यासारखी वाटते. मान लेफ्ट राईट करून बघा. पहिले पहिले लेफ्ट आणि राईट करायला जे त्रास होता ते बघा आता कसं आहे. बरं वाटतंय. मोकळा झाला. वाकायला त्रास होता, वाकून बघा आता. पहिले असं टच होत होता का? खाली बसून बघा आता. खाली बसायला त्रास व्हायचा पहिला. आता कंबर जे असं जखडलेली होती पूर्ण आणि पूर्ण जाम होती कंबरापासून पूर्ण पायाला खूप त्रास होता सायटिकाचा तुम्हाला. तर तो सायटिकाचा त्रास जेवढा त्रास आता सध्या होता तुम्ही आले होते तेव्हा, म्हणजे तुम्हाला तो किती फील होता ते आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित आहे. तर तो बसायला, वाकायला, उठायला, चालायला, उभं राहायला जे त्रास होता पहिल्यापेक्षा किती फरक पडला असेल ते बघा. उठा. आता तुम्ही वाकून तर बघलाय, बसून पण बघितलंय, आता चालून बघा कसं आहे. आता पाय दुखतंय का? नाही, पाय नाही दुखत आहे. कंबर मोकळी झाली का? हो. म्हणजे माझा विचार हा की तुम्ही आले होते तेव्हा आणि आताच्या त्रासात किती फरक पडला असेल पहिला आणि आताचा डिफरन्स किती झाला असेल? वाटतंय 80-90% फरक वाटतोय. अच्छा. कारण की आले तेव्हा असं मान मला अशी करता येत नव्हती. बरं, समाधानी आहात ना? हो. बरं, आम्ही औषध दिलं का काही? नाही. औषध केलंय इन द सेन्स की कायरोप्रॅक्टिक सेटिंग केली, पूर्ण मणके सेट केले, फरक पडलाय.